पेट्रोल डिझेलच्या वाढत्या वापरामुळे प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असताना सोलापूर जिल्हा परिषदेनं एक सकारात्मक आणि अनुकरणीय निर्णय घेतला आहे. आता दर सोमवारी जिल्हा परिषदेत नो व्हेइकल डे पाळला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे. आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जी उपक्रम राबविला आहे, जिल्हा परिषदमध्ये कर्मचारी असतील, नागरिक असतील, स्वतः संधी म्हणजे पूर्ण जिल्हा परिषदेमध्ये मी बार्शीचा असल्यामुळं मी स्वतः प्रवास इष्टीनं करणार आहे. सोमवारचा दिवस वेळ काळ पडली तर सध्या आपल्या शासकीय निवासस्थान आहे, तिशी मुक्काम आम्ही करणार आहोत. तिथं ते एक नियम पाळणार आहे. एक दिवस आपल्या इंधन बचत करायची गरज आहे, त्यासाठी संध्याला आम्ही आवाहन केलं आहे. या दिवशी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी खासगी किंवा शासकीय वाहनांचा वापर टाळून सायकल, बस, इलेक्ट्रिक वाहन किंवा पायी प्रवास करणार आहेत. वाढते प्रदूषण, जागतिक तापमान वाढ आणि इंधन बचतीचा प्रश्न केवळ सरकारपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या जबाबदारीचा बनला आहे. जिल्हा परिषदेने आज आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून दोघांनी मिळून निर्णय घेतला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी नो व्हेइकल डे आदरणीय पंतप्रधान साहेबांनी आदेश म्हणण्यापेक्षा आवाहन केल्यानुसार आपण सोलापूर जिल्हा परिषदेकडून सर्वांना असा पत्रच काढलं आहे शिवसाहेबांना सांगून की अधिकारी आणि पदाधिकारी जर सोमवारी नो व्हेइकल हा दिवस पाळतील, त्यांना जे जे शक्य आहे, सायकल असतं, पायी येतील, ई बाईक वापरायला परवानगी आहे, ई बाईकने येतील, ज्याला जे सोयीचं आहे ते वापरा म्हणून आम्ही आदेश काढलेला आहे. यामध्ये काही कंपल्शन कोणावर असणार आहे का, आपण आवाहन करताय? स्वयंस्फूर्तीनं केलेलं अजून चांगलं राहील, पण असं परिपत्रकच काढायला आम्ही अध्यक्षांनी आणि आम्ही सांगितलेलं आहे जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला पण काढा. फक्त आरोग्य विभाग सोडला तर जेवढे पण जिल्हा परिषद अंडर ज्या संस्था आहेत त्या संस्थेला सगळ्यांना असं परिपत्रक जाहीर करायला आम्ही सांगितलं. इथे येणारे जे बाहेरचे लोक आहेत, त्यांची कामं असतात, त्यांच्यासाठी हा नियम असणार आहे का, किंवा त्यांना काय आव्हान? त्यांना आव्हान राहील. आदरणीय पंतप्रधान साहेबांनी जे आव्हान केले त्याला आपण प्रतिसाद द्यावा, ही जनतेला पण आव्हान आहे. आम्ही जेणेकरून आम्ही अधिकारी, पदाधिकारी सर्वजण सोमवारी नो व्हेइकल डे आम्ही जिल्हा परिषदमध्ये पाळणार आहे, तर आपणही त्यात सहभाग नोंदवावा. केव्हापासून याची अंमलबजावणी होणार आहे? सोमवार, येत्या सोमवारपासून. म्हणजे जिल्हा परिषदमध्ये एकूण जे आहे किती अधिकारी कर्मचारी आहेत त्या सर्वांना हा नियम बदलणार आहे? हो, जे जिल्हा परिषदेचे अधिकारी, माझ्या अंदाजे टोटल कर्मचारी अधिकारी मिळून 1400 लोक आहेत. पंचायत समिती सोडून सांगतो बऱ्यापैकी त्या सगळ्यांना हा टू व्हीलर नाही, फोर व्हीलर नाही, शासकीय वाहन वापरलं चालेल किंवा बसने आलं तर चालेल, सायकलने. बऱ्यापैकी जिल्हा परिषदेला राहणारे कर्मचारी शहरात राहतात आणि शहराचा परिसर असा आपला एवढा मोठा नाही की शक्य नाही. तिथून बसेस आहेत किंवा टमटमने येऊ शकता तुम्ही. ई बाईक, ई कार चालू शकतो. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेकडून सुरू झालेला हा उपक्रम पर्यावरणपूरक जीवनशैलीचा नवा संदेश देणारा ठरत आहे. एक दिवस वाहनाशिवाय आयुष्यभर स्वच्छ हवेसाठी या संकल्पनेतून आता सोलापूर बदलाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकताना दिसत आहे.